नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण चाललो आहे स्वामींच्या दर्शनाला. हे मठ आहे कर्जत येथील पळसतरी गावात. यासाठी सर्वप्रथम आपण लोकल ट्रेनमधून कर्जतला पोचायचं. मी, आई आणि बाबा आम्ही तिघंही चाललो आहे दर्शन घ्यायला. कर्जत ट्रेन CSTवरून सुटते. कर्जत किंवा खोपोली दोन्ही तुम्ही पकडू शकतात. आता आपण कर्जत स्टेशनला उतरलो आहे. कर्जत स्टेशनला एकदम एंडला तुम्ही आलात शेवटी किंवा हा एस्केलेटर चढून उजव्या बाजूच्या ब्रिजने आपल्याला जायचं आहे. थोडं पुढे चालत गेल्यावर वरूनच आपल्याला शेअर रिक्षा दिसतात. या ज्या शेअर रिक्षा दिसत आहेत त्या आपल्याला मठापर्यंत पोचवतात. यांची सीट 50 रुपये सीट आहे प्रति व्यक्ती. आणि मी एक तुम्हाला सांगेन की जर तुम्ही इथून शेअर रिक्षा घेऊन जाणार असाल मठात तर मग तुम्ही त्या रिक्षावाल्याचा नंबर घेऊन ठेवा, कारण येताना तिथून अशा सेपरेट शेअर रिक्षा नसतात. त्याच्यामुळे जर तुम्ही जातानाच नंबर घेऊन ठेवला तर हेच दादा तुम्हाला रिटर्न घ्यायला येतील. आता पोचलो आहे मठामध्ये. हे मठाचं प्रवेशद्वार आहे. आतमध्ये आल्यावर इथे तुम्हाला स्वामींना अर्पण करायला फुलं, नारळ वगैरे सगळं साहित्य मिळेल. आता आतमध्ये जायच्या अगोदर आपण आपले हातपाय स्वच्छ धुवून घेऊया. पुढे जर आपण बघाल तर इथे हे महाप्रसादाचं कक्ष आहे. याचं वेळापत्र इथे त्यांनी लिहून ठेवलं आहे की कधी प्रसाद असतो. आता आम्ही ताट घेतलं आहे आणि आता पुढे चाललो आहे. आता पुढे जायच्या अगोदर इथे हे जे आपल्याला स्वामींची मूर्ती दिसते झाडाच्या इथे, याला आपल्याला 3 प्रदक्षिणा घालायच्या असतात. मी त्या आता पटकन घालते आणि मग आपण पुढे जाऊयात. आता आपण मंदिराच्या आतमध्ये जातोय. इथे व्यवस्थित तुम्हाला लिहिलेलं आहे की कुठून लाईन सुरू होते. तिथून फक्त आपल्याला चालायचं आहे. सर्वप्रथम आपण गुरुकक्षात पोचणार आहोत. इथे आपण गुरूंची गादी पाहू शकतात. त्यांना नमस्कार करून मग आपण पुढे जाऊयात. इथे गणपती बाप्पा आहेत आणि इथून मेन आपले इथे स्वामींची मूर्ती आहे. इथे तुम्ही त्या भटजींकडे नारळ, फुलं जे काय आणलं आहात ते देऊ शकतात. याच्या पुढे आपण गेलो तर इथे आपल्याला स्वामींची गादी दिसते. या गादीला तुम्ही अगदी जवळून बघू शकतात. या गादीला आपण प्रदक्षिणाही घालू शकतात. आणि याच्या पुढे आता आपण गेलो तर इथे खाली उतरून असं एक ध्यान कक्ष आहे जिथे पूर्ण अंधार आहे. फक्त एक स्वामींची मूर्ती आणि त्यावर थोडासा उजेड, आणि तुम्ही तिथे बसून तुमचं ध्यान पूर्ण करू शकतात. मी तुम्हाला दाखवते आतमध्ये नेऊन, पण फारसं असं काही दिसणार नाही. आता आपण पुन्हा बाहेर आलो आहोत, म्हणजे कक्षाच्या बाहेर. हे पूर्ण मंदिर आहे. खूप मोठं आहे. अरेंजमेंटही चांगली आहे. बसायलाही चांगली व्यवस्था आहे. याच्या उजव्या साईडला जर तुम्ही गेलात तर तिथेही व्यवस्था आहे बसायला आणि छान झाडं वगैरे आहेत. आता आम्ही निघता ही जी पावलं आहेत आणि लाडू प्रसाद घेतला या काकांकडून. तर तुम्हालाही काही प्रसाद आठवण काही घ्यायची असेल तर तुम्ही इथून घेऊ शकतात. इथे खूप प्रकारच्या वस्तू आहेत. हे बाहेरचं दृश्य आहे. इथे अशी छान मोकळी जागा आहे. इथे खूप सारे गावकरी येतात. तर तुम्हाला या ज्या 2 व्हीलर्स वगैरे दिसत आहेत त्यांच्याच आहेत. आता आम्ही आमच्या रिक्षावाल्या दादांना फोन केला आणि त्यांचीच वाट बघत बसलो आहे. पळसतरी रेल्वे स्टेशनसुद्धा जवळ आहे इथून, पण खोपोलीच्या ट्रेन्सची फ्रिक्वेन्सी कमी असते म्हणून आता आम्ही परत कर्जतलाच चाललो आहे. बाय बाय पळसतरी, बाय बाय कर्जत. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मी तुमच्यासाठी अशा अजून अनेक व्हिडिओ घेऊन येईन.